Hello friends and welcome back to this session of our English class. मी मानसी एकदा परत सर्वांचं स्वागत करते आपल्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण द अल्केमी ऑफ नेचर हा जो चॅप्टर आपला चालला होता वाचून झालेला आहे. काही गोष्टी आपल्या बाकी आहेत त्याच्यात त्या आपण आज बघूया की एक्सरसाइज पार्ट मध्ये काय करायचंय. तर चला आपण बघूया द अल्केमी ऑफ नेचर ह्याचा एक्सरसाइज पार्ट. सो वी विल स्टार्ट विथ द क्वेश्चन आन्सर्स. साईडचे क्वेश्चन आन्सर्स काही आहेत त्यातनं आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स आहेत त्यांचे आन्सर्स बघूया. व्हॉट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. म्हणजे की काय वस्तू आहे जी की सूर्य सन बरोबर हसते आणि विंड बरोबर म्हणजे वाऱ्याबरोबर नाचते. त्याची काय वस्तू आहे आपण आपल्या मागच्या सेशन्स मध्ये वाचलं आहे की द फ्लावर ऑफ हिबिस्कस. ठीक आहे ना, म्हणजे की जे हेच फूल असतं हिबिस्कसचं ते हे आन्सर होईल तुझं. तर आपण ह्याच्यात आन्सर अशा प्रकारचं लिहू की द फ्लावर ऑफ हिबिस्कस स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. हे याचं आन्सर होईल. अशाच प्रकारे आपण अनेक क्वेश्चन्स पाहू शकतो. व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम द हिबिस्कस प्लांट. आपल्याला हिबिस्कस प्लांट बरोबर ह्याच्याशी काय शिक्षा मिळते. तर वी लर्न फ्रॉम द हिबिस्कस प्लांट दॅट it doesn't matter that how long our life is, we must लिव्ह इट विथ फुल स्प्लेंडर. म्हणजे की आपण ते एक दिवसाचं फूल असतं पण खूप छान ते वाढतं. तशाच प्रकारे आपलंही लाईफ किती पण छोटी असो पण आपल्याला त्याला पूर्णतया आपल्याला लाईफ टू द फुलेस्ट अशी द्यायची असते. तर अशाच प्रकारे थर्ड क्वेश्चन पहा. व्हॉट काइंड ऑफ रॉक डिड द ऑथर फाइंड ऑन द बीच. बीच वरती कोणत्या प्रकारचा रॉक जे आहे तो ऑथरला लेखकला भेटला होता. तर द ऑथर फाउंड, बघा इथे आन्सर दिलंय, द ऑथर फाउंड कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड रॉक ऑन द बीच. असा आन्सर होईल. परत सांगते, द ऑथर फाउंड, इथे फाउंड होऊन जाईल, द ऑथर फाउंड कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड रॉक ऑन द बीच. सो दिस विल बी द आन्सर. अशाच प्रकारे बघा अनेक आपले क्वेश्चन होऊ शकतात. इन व्हॉट कंडिशन वॉज द ट्री इन द कोल्ड विंटर मंथ. तर ह्याचा आन्सर काय होईल की म्हणजे की थंडीचा जो हिवाळ्याचा जो मोसम होता तेव्हा जे आहे झाड कोणत्या कंडिशन मध्ये होतं, झाडाची काय स्थिती होती. तर ह्याचं काय आन्सर लिहाल तुम्ही. इन कोल्ड विंटर मंथ द ट्री वॉज बेअर ऑफ ऑल लिव्स. ठीक आहे ना, द ट्री वॉज बेअर ऑफ ऑल लिव्स. अशा प्रकारचं याचं आन्सर होईल. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम स्मॉल बिट्स ऑफ ग्रास. तर जे गवत असतं, गवताचे छोटे छोटेसे जे असे पाकळ्या असतात त्याच्याशी तुम्ही काय शिकताय, आपण काय शिकतो, काय शिक्षा मिळते आपल्याला त्याशी. तर वी लर्न फ्रॉम स्मॉल बिट्स ऑफ ग्रास वी लर्न दॅट हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. परत सांगते, वी लर्न फ्रॉम स्मॉल बिट्स ऑफ ग्रास दॅट हाऊ एव्हर इम्पॉसिबल things may look, there is always an opening. So this will be the answer of this question. Next question आहे जे what do we find in the infinite sky. Infinite sky जे अनंत आकाश आहे त्याच्यात आपल्याला काय दिसतं, काय मिळतं आपल्याला. तर बघा आपण मागच्या सेशन्स मध्ये वाचलं आहे इथे इनन्युमरेबल स्टार्स. तर आन्सर कसा लिहाल तुम्ही. वी फाइंड इनन्युमरेबल स्टार्स इन द इन्फिनिट स्काय. म्हणजे की असंख्य तारे आपल्याला इतक्या अनंत आकाशात दिसतात. तर परत सांगते याचा कसा आन्सर लिहाल. वी फाइंड इनन्युमरेबल स्टार्स इन द इन्फिनिट स्काय. अशा प्रकारे तुम्ही जे आहे हे क्वेश्चन आन्सर्स करू शकता. आणि जे आन्सर्स तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात जेव्हा एक्झाम्स मध्ये तर त्याचेही अशा प्रकारे तुम्हाला शोधून उत्तरं लिहावी लागतात. तर आता पहा इंग्लिश वर्कशॉपचं आपण ऑलमोस्ट करून चुकलो आहोत. आता हे पहा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तुमचा इंग्लिश वर्कशॉपचा हा बघूया आपण. ह्याच्यात काय दिलंय. द रायटर एक्सप्लेन्स द कॉन्ट्रास्टिंग फीचर्स ऑफ वॉटर अँड रॉक इन द टेक्स्ट. आपण जे आता टेक्स्ट वाचलाय त्याच्यामध्ये वॉटर अँड रॉक म्हणजे पाणी आणि रॉक म्हणजे जो पत्थर होता त्याचं जे आहे कॉन्ट्रास्टिंग फीचर म्हणजे की अपोजिट फीचर सांगितले गेले आहेत. राईट ऑल द फीचर्स ऑफ बोथ वॉटर अँड रॉक इन द गिव्हन टेबल. ते एक टेबल सारखी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांचे जे आहे फीचर जे कॉन्ट्रास्टिंग फीचर सांगितलेत तर ते आपल्याला लिहायचे. तर बघा आपण काय करू. वॉटरचे काय फीचर्स असतील. जेंटल, ते खूप जेंटल असतं. कमांड देतं ते, इट गिव्स कमांड. अँड इट फ्लोज ओव्हर स्टोन, परसिव्हरन्स. तर फ्लोज ओव्हर स्टोन तर म्हणजे सतत ते जे आहे स्टोन वरती ते फ्लो करत राहतं, वाहत राहतं. तर म्हणजे परसिव्हरन्स, धैर्याचं हे सगळे गुण याच्या वॉटरमध्ये आहे.
आता ह्याच्याच जर आपण कंट्रास्ट मध्ये पाहू तर रॉकचे काय गुण आहे? हार्ड. ते जेंटल होतं वॉटर, हे कसं आहे? हार्ड आहे. हे कमांड करतं, हे काय आहे? गिव्स इन, हे हंबल आहे. ठीक आहे ना, म्हणजे की हे त्याची शेप घेऊन घेतं ना, जसं ते कमांड करतं त्याची शेप घेऊन घेतं. आणि टेक्स द शेप दॅट वॉटर कमांड, सो इट इज ओबिडियंट. तर हे एक ओबिडियंट आहे रॉक, म्हणजे की त्याची शेप घेऊन घेतं. वर्षानुवर्ष जेव्हा पाणी त्याच्यावरती पडत राहतं तर रॉक जे आहे ते आपली शेप सुद्धा बदलून देतं. तर हार्ड असूनही ते आपली शेप बदलतं. हे ह्याची जे आहे फीचर आहे. त्याच्यानंतर बघा, हे आपण ऑलमोस्ट सगळे एक्सरसाइज करून चुकलेले आहोत. द ऑथर हॅज व्हेरी पॉझिटिव्हली डिस्क्राईब द डिफरंट थिंग्स इन नेचर. तुम्ही जर पाहिलं असेल पूर्ण हा जो चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे आपले निसर्गाच्या ज्या वस्तू आहेत त्याला त्यांनी खूप डिस्क्राईब केलं आहे ऑथरनी. डिस्कस विथ युअर पार्टनर द स्पेशल फीचर्स ऑफ ईच ऑफ देम, ऍड ऑन द लिस्ट. तर ह्याच्यात आपल्याला काय करायचे? स्पेशल फीचर्स प्रत्येकाचे लिहायचे आणि व्हॅल्यू लर्न, की काय तुम्ही त्याशी शिकले, अशा प्रकारचं लिहायचंय. जसं की पाहिजे दिले पार्ट ऑफ नेचर, वॉटर, रेनबो, कॅटरपिलर. तर ह्यांचे स्पेशल फीचर लिहायचे. वॉटर काय? वॉटर इट फ्लोज, द पाणी वाहत राहतं आहे ना. आणि ह्याचं व्हॅल्यू काय आहे? तर हे आता हे मी तुमच्यासाठी सोडलेलं आहे. मी ह्याच्यात तुम्हाला पार्ट्स ऑफ नेचर दिलेले आहेत, जे तुम्ही आपल्या मनाने करा. पूर्ण पार्ट ऑफ नेचर मध्ये काय होऊ शकतं? वॉटर, रेनबो, कॅटरपिलर हे लिहिलेले आहेत. आणि काय होऊ शकतं? हिबिस्कस म्हणजे जे फूल आहे त्याच्याशी त्याचे स्पेशल फीचर काय आहे? स्प्लेंडर आणि व्हॅल्यू लर्न, तुम्ही काय शिकता त्याच्याशी. रॉक्स, ग्रास, ट्री, आंट्स, द विंड, अशाच प्रकारे स्पायडर वेब्स. तर हे सगळे जे आहेत आपले पार्ट्स ऑफ नेचर आहेत. ह्याचे स्पेशल फीचर्स काय आहे? काय विशेष गुण आहे त्याचे? आणि ह्याच्याशी कोणची व्हॅल्यू तुम्ही लर्न केली, कोणचं काय तुम्ही मूल्य शिकलं, तर हे सगळं तुम्हाला ह्याच्यात लिहायचं आहे. नेक्स्ट बघा तुम्ही, आपण डायरेक्टली येऊ इथे क्वेश्चन नंबर 12 वरती. जस्ट फॉर लाफ्स. याच्यामध्ये तुम्ही काय करा की एक ग्रुप बनवा आपल्या मित्रमैत्रिणींचा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच्यात मेन बेसिक आयडिया सांगते की काय आहे. कंडिशनल क्लॉसेस इफ पासून आपल्याला एक सेंटेन्स स्टार्ट करायचंय. तर अर्धे जसे की सपोज 6 मुलांचा ग्रुप आहे, तर 3 मुलं जे आहे ते इफ क्लॉज पासून एक सेंटेन्स स्टार्ट करतील आणि 3 मुलं त्याचा नेक्स्ट पार्ट लिहितील. तुम्हाला काही माहित नाहीये कोण काय लिहित आहे. तर हे जस्ट फॉर लॉफ्स म्हणजे हसाय करताय. तर बघा, जसं की इथे दिलं त्यांनी, फॉर एक्झाम्पल इफ आय वर्क व्हेरी हार्ड. तर एका मुलाने कोणी लिहिलं इफ आय वर्क व्हेरी हार्ड. आता दुसऱ्या कोणा मुलाची चीट घेतली आणि ती उचलली, ते सगळे चिटांवरती लिहा. आणि मग त्यांनी सपोज लिहिलं आय वुड या आय शॅल हॅव अ पिझ्झा. इफ आय वर्क व्हेरी हार्ड आय शॅल हॅव अ पिझ्झा. तर अशा प्रकारचे खूप जम्मतदार तुम्हाला मजा येईल. असे तुम्ही एक गेम्स खेळू शकता आणि तुमची इंग्लिश सुद्धा याच्यानी प्रॉपर सुधरेल. तर ह्याच्याकरता तुम्हाला ग्रुप हवा, थोडे मुलं मुली एकत्रित करा आपले मित्रमैत्रिणी बरोबर आणि हा गेम खेळा. पहा किती मजेदार सेंटेन्सेस बनतात. नेक्स्ट इज लँग्वेज स्टडी. मॅच द पेअर ऑफ अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिटचं पेअर बनवायचे. तर जसं की पहा, हे जेंटल आहे, तर जेंटलचं काय होईल? जेंटलचं होईल हार्ड. त्याच्यानंतर इम्पॉसिबलचं पॉसिबल. कॉलोसल, कॉलोसल म्हणजे काय असतं? बिग. त्याचं स्मॉल. शॉर्टचं लॉंग. डिफिकल्ट इझी. डेलिकेटचं स्ट्रॉंग. तर अशा प्रकारचं ह्याचं वर्ड्स अँटोनिम आहे. आणि हे लास्ट जे टेबल आहे हे आता आपण बघूया. कम्प्लीट द टेबल. नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब. एका शब्दाचे कसे वेगवेगळे, कोणतं नाउन असेल, कोणतं वर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह काय असेल आणि ऍडवर्ब याचं काय असेल. स्ट्रॉंग, पॅशन, चेंज आणि ऑर्गनाइज्डली, हे 4 शब्द दिले आहेत. त्याचं आता आपण पुढे वाचूया. आणि ह्याच्याच बरोबर आपण पाहूया की हा जो एक क्वेश्चन आहे, डेव्हलप अ स्टोरी विथ द गिव्हन एंडिंग. एक स्टोरी आपल्याला बनवायची आहे, एंडिंग त्यांनी दिलेली आहे. गिव्ह अ सुटेबल टायटल अँड मॉरल. तर आपल्याला एक टायटल सुद्धा द्यायचं आहे याचं स्टोरीचं. तर बघा, स्टोरीचं एंड हे दाखवतं ते एंड सो अदिती डिसाइडेड टू प्लांट मोर ट्रीज. तर म्हणजे एंड काय झालं? आणि म्हणून अदितीने निर्णय घेतला अनेक जे आहे झाडं लावायचा. तर आता बघूया आपण ही स्टोरी कशी बनेल. सो एज आय हॅव सेड, वी विल सी द स्टोरी लव्ह ऑफ नेचर. टायटल ऑफ द स्टोरी इज लव्ह ऑफ नेचर. हे आपण ह्याला टायटल दिलंय किंवा हेडिंग दिली आहे. देअर वॉज अ लिटिल गर्ल, हर नेम वॉज अदिती. एक लहान मुलगी होती, तिचं नाव होतं अदिती. शी वॉज लिव्हिंग इन मुंबई विथ हर पेरेंट्स. ती आपल्या आई वडिलांबरोबर मुंबईला राहत होती. शी वॉज अ ब्राईट स्टुडंट. खूप ब्राईट स्टुडंट होती, म्हणजे अभ्यासात खूप चांगली होती. वन्स शी वेंट टू हर होम टाउन विथ हर पेरेंट्स. एक दिवशी ती आपल्या गावाला गेली आपल्या आई वडिलांबरोबर. इट वॉज अ ब्युटिफुल प्लेस वेअर नेचर वॉज इन इट्स बेस्ट.
खूप सुंदर जागा होती आणि तिथे निसर्ग खूप सुंदर होतं, चारीकडे सगळं बघण्यासारखं होतं. When she visited nearby forest, she found that some old trees were cut down to widen the road. तर जेव्हा ती तिथे जवळच्या एक जंगलात गेली, जिथे ती नेहमी जायची, तर तिने काय पाहिलं, की काही जुने जे झाडं होऊन गेलेले होते त्यांना कट करून दिलं होतं, काटून दिलं गेलं होतं टू वाइडन द रोड, ताकी जो रस्ता होता तो चौडा करवायचा होता त्यांना. म्हणून लोकांनी तो काटून दिले होते झाड. शी कुडंट एन्जॉय द फॉरेस्ट ट्रिप. तर तो फॉरेस्ट ट्रिप जो होता तो ती एन्जॉय नाही करू पावली. जंगलात जाणं तिने अगदी मजा नाही आली तिला. ॲज शी डिडंट फाइंड हर ओन फ्रेंड्स. कारण की तिला तिचे जे मित्र होते जुने ते नाही मिळाले. कोणचे मित्र होते? विथ whom she played since her childhood. ज्यांच्याबरोबर ती लहानपणापासून खेळत आली होती. कोणचे होते तिचे मित्र? द मँगो, बनियान, पीपल, फिग, नीम ट्रीज. म्हणजे हे सगळे जे झाडं होते विविध प्रकारचे, हे सगळे तिचे मित्र होते. ऑल हॅड गॉन. सगळे चालले गेले होते, कारण की सगळ्यांना कापून टाकलं गेलं होतं. शी बिकेम व्हेरी सॅड. ती खूप जास्त दुःखी झाली. आफ्टर रिटर्निंग होम इन द इव्हनिंग, शी चॉक्ड आउट अ कॉन्क्रीट प्लान टू सेव्ह नेचर. तर संध्याकाळी जेव्हा ती परत आली, तर तिने काहीतरी सोचलं आणि तिने सोचलं की एक प्लॅनिंग केली की कशा प्रकारे नेचरला, प्रकृतीला, निसर्गाला वाचवायचं. The next day, she went to the nursery nearby and bought 10 saplings of several big trees. तर ती पुढच्या दिवशी काय झालं, जवळची एक नर्सरी, नर्सरी म्हणजे जिथे झाडं, छोटे छोटे झाडं वगैरे मिळतात जे आपण घरात लावू शकतो. तर अशा प्रकारचे तुम्ही 10 सॅपलिंग आणले, 10 त्याचे पौधे आणले छोटे छोटे, जे की खूप मोठे होऊन मोठे मोठे झाडं बनतात, मोठे वृक्ष बनतात. शी वर्कड इन द गार्डन टू डिग द पिट्स. तिने काय केलं, जे तिचं गार्डन होतं, बाग होतं, बगीचा होता, तिथे तिने काम केलं टू डिग द पिट्स. म्हणजे त्या झाडांना लावायला करता, तिथे त्या पौध्यांना लावायला करता तिने तिला खोदलं तिथे जागा मिट्टीला. शी प्लांटेड द सॅपलिंग अँड आस्क्ड द गार्डनर टू टेक प्रॉपर केअर ऑफ द लिटिल सॅपलिंग्स. तिने तिथे ते सॅपलिंग्स जे होते, छोटे छोटे पौधे होते, ते तिथे लावले. आणि जो गार्डनर होता, माळी होता, त्याला सांगितलं की तू याची प्रॉपर केअर कर आणि याला जे आहे नीट खात पाणी वगैरे दे. शी न्यू द कॉज ऑफ सेव्हिंग एन्व्हायरमेंट. तिला माहिती होतं की काय कारण आहे ज्याच्या कारणाने आपल्याला एन्व्हायरमेंट, पर्यावरणची रक्षा केली पाहिजे. नाही तर जर झाडं झुडपं नसतील तर आपल्याकरता लाईफ पुढे जाऊन खूप जास्त कष्टदायी होऊन जाईल. अँड सो शी डिसाइडेड टू प्लांट मोर ट्रीज. तर म्हणून तिने डिसाईड केला, निर्णय घेतला की आतापासून मी आणि जास्त झाडं लावेन. तर अशा प्रकारे तुम्ही बघितली स्टोरी. जे हे जे तुम्ही अंडरलाईन पार्ट पाहताय हा आपल्या जवळ होता आणि आपण पूर्ण स्टोरी जी आहे ती कंप्लीट केली. नेक्स्ट पहा, ही लँग्वेज स्टडीचा जो पार्ट होता, टेबल कंप्लीट करायचा होता आपल्याला. नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब्स. तर बघा, स्ट्रेंथ, नाउन काय आहे? स्ट्रेंथ आहे. वर्ब आहे स्ट्रेंथन, ऍडजेक्टिव्ह आहे स्ट्रॉंग आणि ऍडवर्ब आहे स्ट्रॉंगली. जसं की जर आपण ऍडजेक्टिव्ह स्ट्रॉंग, ही इज अ स्ट्रॉंग बॉय, तर म्हणजे की तो कसा मुलगा आहे? एक स्ट्रॉंग बॉय आहे. तर ह्याच्यात बॉयचा हा विशेषण आहे स्ट्रॉंग. ऍडवर्ब आहे स्ट्रॉंगली. तर ह्याच्यात आपण ज्या स्ट्रॉंगलीला एका वर्ब बरोबर यूज करू. तर अशाच प्रकारे आता पहा, नेक्स्ट वर्ड आहे पॅशन. तर हा पॅशन हा नाऊन आहे. ऍडजेक्टिव्ह याचं वर्ब काही नाही होईल पॅशनचं. ऍडजेक्टिव्ह होईल पॅशनेट आणि ऍडवर्ब होईल पॅशनेटली. शी सांग पॅशनेटली. ठीक आहे ना? तर अशा प्रकारचं असं नाऊन आहे. चेंज, वर्ब पण चेंज होईल. म्हणजे चेंज हा शब्द नाऊन आणि वर्ब दोन्हीमध्ये यूज केला जाऊ शकतो. ऍडजेक्टिव्ह आहे चेंजेबल आणि ऍडवर्ब याचं काही नाही होईल. आणि लास्ट आहे वर्ड ऑर्गनायझेशन. दिस अ नाऊन. ठीक आहे ना? ऑर्गनायझेशन नाऊन आहे. ऑर्गनाइज इज अ वर्ब. ऍडजेक्टिव्ह होईल याचं ऑर्गनायझेशनल आणि ऍडवर्ब होईल ऑर्गनायझेशनली. तर अशा प्रकारचे हा टेबल आहे. हा तुम्ही नीट प्रकारे पहा आणि ह्याचे जे शब्द आहेत त्यांना समजा की कोणचा नाऊन आहे आणि कोणचा वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आज आपला हा जो चॅप्टर होता, फार छान चॅप्टर होता, द अल्केमी ऑफ नेचर. म्हणजे निसर्गाची किमया, निसर्गाची चमत्कार. हा आज आपला एंड झालेला आहे. आता आपण पुढचा जो चॅप्टर आहे तो आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये स्टार्ट करूया. तिथपर्यंत टेक केअर ऑफ युअर हेल्थ. बी हेल्दी, बी हॅपी, स्टे सेफ. थँक यू. हॅव अ नाईस डे.